व्हिडिओ नंबर 16. या व्हिडिओमध्ये आपण हॅलो कंपाऊंड्सच्या रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स शिकणार आहोत. MCQ एक्झामची लिंक दिलेलीच आहे. आता आपल्याला अल्किल हॅलाइड्सच्या रिॲक्शन मॅग्नेशियम आणि सोडियम मेटल सोबत शिकायचे आहेत. ह्यांनाच आपण ॲक्टिव्ह मेटल सुद्धा म्हणतो. अल्किल हॅलाइड घेतले, मॅग्नेशियम मेटल घेतला, ड्राय इथरमध्ये टाकले ह्या सगळ्यांना आणि पाहिलं तर हा अशा प्रकारचा प्रॉडक्ट भेटला. जर हेच अल्किल हॅलाइड्स घेतले पण आता सोडियम मेटल घेतला, ड्राय इथरमध्ये टाकला, तर आता मात्र आपल्याला अल्केन्स भेटतील. पहा, हे वेगळ्या स्वरूपाचे कंपाऊंड भेटले. म्हणजे मेटल बदलला की प्रॉडक्ट सुद्धा बदलले. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. पहिल्या केसमध्ये आपल्याला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड भेटले, दुसऱ्या केसमध्ये आपल्याला अल्केन्स भेटले. आता हा फरक तुम्ही पक्का लक्षात ठेवणं आवश्यक की मॅग्नेशियम मेटल सोबत काय तयार होते आणि सोडियम मेटल सोबत काय तयार होते अल्किल हॅलाइड्सची रिॲक्शन झाल्यावर. आणि मग आता एक एक रिॲक्शन आपण शिकू डिटेलमध्ये. की पहिल्यांदा आपण मॅग्नेशियम मेटलचे ॲक्शन शिकणार आहोत अल्किल हॅलाइड्सवर. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की व्हॉट हॅपन्स व्हेन मिथिल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल. म्हणजे आपल्याला अल्किल हॅलाइडचे रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल सोबत काय होतील ते सांगायचं. मग मॅग्नेशियम मेटल घेतला आणि अल्किल हॅलाइड घेतला तर त्याची रिॲक्शन ड्राय इथरमध्ये केली की आपल्याला हे असल्या प्रकारचा कंपाऊंड भेटला. आता ह्या कंपाऊंडकडे व्यवस्थित पहा की ह्याच्यामध्ये हा एक अल्किल ग्रुप आहे. पहा, अल्किल ग्रुपलाच डायरेक्ट हा मॅग्नेशियम जोडलाय आणि हा मॅग्नेशियम ब्रोमिनला जोडलाय. मग हे अशा प्रकारचा कंपाऊंड ह्याला आपण अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड असं म्हणतो. आता हे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड हे इथे पर्टिक्युलर अल्किल ग्रुप मिथिल ग्रुप आहे म्हणून ह्याचं नाव झालं मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मग हा असा कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुप आहे मेटलला जोडलेला आणि एक हॅलोजन आहे. अशा प्रकारच्या ह्या कंपाऊंडलाचा शोध ग्रिग्नार्ड्स साहेबांनी लावला म्हणून ह्याला म्हणायचं ग्रिग्नार्ड्स रिएजंट. लक्षात घ्या, ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय? अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. एक कोणता अल्किल ग्रुप मॅग्नेशियम मेटलला डायरेक्टली जोडलेला असेल आणि एक कोणता हॅलोजन जोडलेला असेल. मग आपण याचं डिस्क्रिप्शन लिहूया की व्हेन अल्किल हॅलाइड्स आर ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल इन ड्राय इथर गिव्स अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. कंसात लिहिले ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड अँड ऑल्सो नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. आता ह्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड का म्हणायचं हे डिटेल्स फार शिकणार नाही आपण ह्याच्याबद्दल, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडबद्दल. पण हे इथे पहा तुम्ही की कार्बन आणि मॅग्नेशियमचा बॉन्ड आहे. मग अल्किल पार्ट आणि मॅग्नेशियमचा बॉन्ड आहे ह्या इथे, म्हणून अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असं म्हणतो. मग आता आपल्याला हे पक्क लक्षात पाहिजे की अल्किल हॅलाइड्स व्हेन ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल इन ड्राय इथर गिव्स ग्रिग्नार्ड्स रिएजंट और अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. ही व्यवस्थित तुम्ही लिहून ठेवणं आवश्यक आहे. आता ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या काही गमती जमती शिकू आपण. की पहा, ग्रिग्नार्ड रिएजंटचा जेव्हा शोध लागला त्याच्या पूर्वीच्या कंपाऊंड्समध्ये आपले हे पूर्वीचे कंपाऊंड्स काही एक्झाम्पल की कार्बन हा एक तर नायट्रोजनला जोडलेला असायचा. मग ह्यामध्ये नायट्रोजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून नायट्रोजनकडे सगळे इलेक्ट्रॉन शिफ्ट होऊन त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज पार्शियल आणि कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. किंवा अल्कोहोल्स होते की ह्यामध्ये हा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह पुन्हा कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. किंवा आपण अल्किल हॅलाइड्स पाहिले की हॅलोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून पुन्हा कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंटच्या पूर्वीचे कंपाऊंड, शोध लागण्याच्या आधीचे सगळे कंपाऊंड असे होते की ज्याच्यामध्ये हा कार्बन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला जो हेट्रो ॲटमला जोडला आहे, उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन, हॅलोजन वगैरे, ह्या हेट्रो ॲटमला जोडलेल्या ह्या कार्बनवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असायचा. पण काय झालं की ग्रिग्नार्ड साहेबांनी हा कंपाऊंड तयार केल्यानंतर हा ग्रिग्नार्ड रिएजंट हा मॅग्नेशियम हा मेटल आहे आणि मेटल्स हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह नसतात. कोणाचे इलेक्ट्रॉन्स असे बॉन्डमधले ओढून घेण्याच्याऐवजी ते आपले स्वतःचे इलेक्ट्रॉन पुश करतात म्हणून ह्यांना आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणायचं, दुसऱ्याकडे ढकलतात. आणि ह्या कंपाऊंडमध्ये आपण पाहिलं की कार्बन आणि इथे पहा
कार्बन आणि मॅग्नेशियमचा बॉन्ड आहे आणि म्हणून ह्या इथे मॅग्नेशियम आपले इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला देईल आणि म्हणून कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला. पहा, व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणून ह्या कंपाऊंडचं वेगळं महत्त्व आता की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हा असे आपल्याला महत्त्वाचे कंपाऊंड सापडले की ते ऑर्गॅनिक पार्ट हे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स की ज्याच्यामध्ये हा कार्बन निगेटिव्हली चार्ज आहे. मग एक एक्झाम्पल घेऊन पहा की ह्या इथे हा ग्रिग्नार्ड रिएजंट मॅग्नेशियम ज्या कार्बनला अटॅच झालाय त्या कार्बनवर आता निगेटिव्ह चार्ज असेल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. म्हणून ह्या कंपाऊंडचं खूप महत्त्व आहे. आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे कंपाऊंड तयार करता येतात. हा अजून एक एक्झाम्पल. ह्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम ज्या कार्बनला जोडलाय त्याच्यावर हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला. कशामुळे पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला? कारण मॅग्नेशियमने त्याचे इलेक्ट्रॉन इकडे पुश केले, नको आम्हाला, घे कार्बन तुला म्हणला. आणि अशा तऱ्हेनं हा कंपाऊंड असा झाला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड ग्रिग्नार्ड रिएजंट की त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ला अटॅच झालेला कार्बन हा न्यूक्लिओफिलिक आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. पहा त्याच्यावर. दुसरी गोष्ट ह्या ग्रिग्नार्ड रिएजंट बद्दल महत्वाची की आपण हे पाहायला लागलो की आपण ड्राय इथरच म्हणायला लागलो. पहा, म्हणजे काय की असा इथर की ज्याच्यामध्ये एकही वॉटरचा ड्रॉप नको, असं हे ड्राय इथर घ्यायचं आपल्याला. मग हे का बरं असं घ्यायचं? कारण हे ग्रिग्नार्ड रिएजंट हे एवढे रिॲक्टिव्ह असतात, एवढे रिॲक्टिव्ह कंपाऊंड असतात की ते जर एखादा असा कंपाऊंड की ज्याच्यामध्ये ॲसिडिक हायड्रोजन आहे, म्हणजे आपल्या वॉटरमध्ये जसा असतो प्रोटिक सॉल्व्हंट किंवा ॲसिडिक हायड्रोजन असलेल्या कंपाऊंडसोबत जर ह्यांची भेट झाली तर ही अशी रिॲक्शन होते. पहा, आणि ह्या इथे काय तयार झाला? आपला ग्रिग्नार्ड रिएजंट आपण जो महत्त्वाचा आता इतक्या महत्त्वाचा तयार केला होता, त्या ग्रिग्नार्ड रिएजंटची पाणी जर असेल तर त्या पाण्यासोबत रिॲक्शन झाली आणि हे अल्केन्स तयार झाले. पहा, मग असे अल्केन्स तयार होते असतील आणि आपला ग्रिग्नार्ड रिएजंट ह्या अल्केन्समध्ये कन्वर्ट होत असेल तर आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंटच्या वेगळ्या वेगळ्या रिॲक्शन करता येणार नाहीत ना. म्हणून हे ड्राय इथर पाहिजे. पहा, नेहमी. मग अशी रिॲक्शन कुणाकुणासोबत होते? तर अशा सगळ्या कंपाऊंड सोबत हा ग्रिग्नार्ड रिएजंट अल्केन्स देतो की ज्याच्यामध्ये हे असे ॲसिडिक हायड्रोजन आहेत की जे हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्सला जोडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हे सगळे लाल कलरने दाखवलेत आता हायड्रोजन, हे सगळे हायड्रोजन असले सगळे कंपाऊंड आणि हे सगळे हायड्रोजन त्यात इथे रिॲक्ट होतात ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत आणि आपल्याला अल्केन देतात. म्हणून ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करताना लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की हे असले कोणतेच कंपाऊंड्स नको. पहा, की जे इझिली प्रोटॉन्स देतील किंवा हायड्रोजन देतील असे कोणतेच कंपाऊंड्स आपल्याला तिथे नकोत, नाही तर आपला ग्रिग्नार्ड रिएजंट अल्केनमध्ये कन्वर्ट होतो. म्हणून आपण हे ड्राय इथरमध्ये ही रिॲक्शन करतो. ह्याच्या सुद्धा रिॲक्शन तुम्हाला विचारतात वेगवेगळ्या परीक्षेमध्ये की ग्रिग्नार्ड रिएजंटची ह्याच्यापैकी कोणते, अशापैकी कोणत्याही जर कंपाऊंड सोबत रिॲक्शन झाली तर काय तयार होईल? मग आपण एक रिॲक्शन पाहू की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ मिथेनॉल ऑन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. म्हणजे आपल्याला हा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि मिथेनॉल म्हणजे कोण? की ज्याच्याकडे हा ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे, हे प्रोटिक कंपाऊंड आहे मिथेनॉल, आणि मग ह्याची रिॲक्शन होऊन आपल्याला अल्केन्स भेटतात. म्हणजे आपला ग्रिग्नार्ड रिएजंट आता ग्रिग्नार्ड रिएजंट राहत नाही आणि हे असा एक बाय प्रॉडक्ट भेटतो. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला, 2 नंबरची रिॲक्शन, ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन अल्किल हॅलाइड्स. आतापर्यंत आपण मॅग्नेशियम मेटल बद्दल शिकलो होतो. मग आता हे अल्किल हॅलाइड्स घेतले आणि सोडियम मेटल सोबत जर रिॲक्शन केली तर आपल्याला हे असे अल्केन्स भेटतात. अल्किल हॅलाइड्स आणि अल्केन्स. एक एक्झाम्पल पाहू आपण की मिथिल क्लोराईड घेतला आणि सोडियम मेटल सोबत रिॲक्शन केली तर आपल्याला हा इथेन भेटला. पहा, आता व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा की काय दिसायला लागले आपल्याला की ह्या इथे एकच हा अल्किल ग्रुप आहे, तर ह्या प्रॉडक्टमध्ये 2 अल्किल ग्रुप आहेत. इथे एक मिथिल आहे तर ह्या इथे 2 मिथिल ग्रुप आहेत. म्हणजे आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये 2 ह्या इथे 2 अल्किल हॅलाइड घ्यावे लागतील, 2 सोडियम मेटल सोबत रिॲक्शन होईल आणि मगच हा आपल्याला कंपाऊंड तयार होईल. मग अशा तऱ्हेने ही आपण बॅलन्स्ड रिॲक्शन लिहिली.
व्यवस्थित अजून एकदा समजून घेऊ की नेमकं काय व्हायला लागलंय, की हे एक अल्किल अशा प्रकारच्या रिॲक्शनला वुड्स रिॲक्शन म्हणू आपण. ह्या रिॲक्शनला म्हणायचं वुड्स रिॲक्शन. व्हेन अल्किल हॅलाइड्स आर ट्रीटेड विथ सोडियम मेटल इट गिव्स अल्केन्स, आणि ह्या रिॲक्शनला आपण वुड्स रिॲक्शन म्हणणार आहोत. ह्या वुड्स रिॲक्शनमध्ये काय काय झालं पाहू आपण, की अल्किल हॅलाइड ह्या इथे दाखवलाय तुम्हाला. अल्किल हॅलाइड घेतला आपण आणि असे 2 मॉलिक्यूल घ्यायचे आपल्याला अल्किल हॅलाइडचे. अल्किल हॅलाइडचे 2 मॉलिक्यूल 2 सोडियमच्या ॲटम सोबत रिॲक्ट होतील. हे सोडियम काय करेल की ह्या दोन्ही क्लोरीनला घेऊन जाईल. पहा, निघून गेला, हे निघून गेले. हे उरलेले जे फ्री रॅडिकल्स उरतात, ही फ्री रॅडिकल रिॲक्शन आहे. हे उरलेले फ्री रॅडिकल एकमेकासोबत जॉईन होतील, कार्बन कार्बन बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला असे अल्केन भेटतील. हे व्यवस्थित समजून घ्या तुम्ही की रिॲक्शन काय झाली. वुड्स रिॲक्शनमध्ये नवीन कार्बन कार्बनचा बॉन्ड तयार होत असतो, हे एक लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता आपण काही एक्झाम्पल पाहू ह्याचे डिटेल्स पाहण्यासाठी वुड्स रिॲक्शनचे. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन इथिल ब्रोमाइड, असा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न विचारला तर तुम्हाला काय सांगायचं आहे, ॲक्शन ऑफ सोडियम मेटल. मग हे आधी असं लिहायची प्रॅक्टिस करा, रिॲक्शन लिहायला सोपं जाते. की कुणाची ॲक्शन, सोडियम मेटलची. कुणावर ॲक्शन, इथिल ब्रोमाइडवर. हे लिहून घेतलं आपण, हे प्रश्नाच्या मध्ये दिलेली माहिती. आता ही रिॲक्शन आपल्याला माहित आहे की ही वुड्स रिॲक्शन आहे सोडियम मेटल सोबत. म्हणजे मग हे 2 अल्किल हॅलाइड घेतले आपण, रिॲक्शन ड्राय इथरमध्ये करणार आहोत. मग आता हा एक अल्किल पार्ट पहिल्या अल्किल हॅलाइडचा, हा दुसऱ्या अल्किल हॅलाइडचा अल्किल पार्ट, आणि हे दोघं जण जोडून कार्बन कार्बन बॉन्ड आणि आपल्याला हा अल्केन भेटला. आता अजून एक प्रश्न की व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन 1 आयोडोप्रोपेन. आता ह्या इथे व्यवस्थित लक्षात घ्या की पुन्हा एकदा आपण लिहायची प्रॅक्टिस करू. हे सोडियम मेटलची ॲक्शन हा 1 आयोडोप्रोपेनवर. मग आता आपल्याला हे 2 घ्यावे लागतील. हे आपल्याला मॉलिक्यूल ड्राय इथरमध्ये रिॲक्शन, पहिल्या कंपाऊंडचा अल्किल पार्ट, दुसऱ्या कंपाऊंडचा अल्किल पार्ट, हे जोडले. काय लक्षात आलं आपल्याला ह्या 3 एक्झाम्पल पाहिले आपण. तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये इथेन तयार झाला होता, हा ब्युटेन तयार झाला, आणि ह्या लास्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला हेक्झेन भेटला. व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर पहा की सिमेट्रिकल अल्केन आहेत आणि 2, 4 आणि 6 कार्बन आहेत. पहा, म्हणजे इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत अल्केन्समध्ये. आता व्यवस्थित समजून घ्या की कसं कसं झाले रिॲक्शन. अल्किल हॅलाइड्स ते निघून गेले आणि आपल्याला हा अल्केन भेटला. पहा, जर आपल्याला हे इवन नंबर ऑफ कार्बनच्या ऐवजी ऑड नंबर ऑफ कार्बन असलेला जर अल्केन तयार करायचा असेल प्रोपेन, तर आता काय काय झाले पहा पहिल्या एक्झाम्पलमध्ये, की हा जो अल्किल ग्रुप होता तो ह्या अल्किल पार्ट पासून आला, अल्किल हॅलाइड पासून. हा जो अल्किल ग्रुप आहे तो ह्या अल्किल पार्ट पासून आला, आणि हे 2 जोडून आपल्याला इथेन मिळाला आणि आपण इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम्सचा अल्केन मिळवला. आता जर आपल्याला प्रोपेन तयार करायचं असेल तर काय करावं लागेल, हा अल्किल पार्ट पहा, ह्या अल्किल पार्टचा हा अल्किल हॅलाइड घ्यावा लागेल आपल्याला, आणि ह्या अल्किल पार्ट मिळवण्यासाठी, ह्या मिथिल अल्किल पार्ट मिळवण्यासाठी आपल्याला हा अल्किल हॅलाइड घ्यावा लागेल. मग ह्या दोन्हीची रिॲक्शन पुन्हा हे निघून गेले, मग आपल्याला हे भेटेल. पहा, मग अशा तऱ्हेनं आपण ऑड नंबरसाठी जर ऑड नंबरचे अल्केन्स, कार्बन असलेले अल्केन्स जर तयार करायचे असतील तर आपल्याला हे 2 अल्किल हॅलाइड घ्यायला लागायला लागलेत. पहा, मग ह्या इथे काय प्रॉब्लेम होतो की 2 अल्किल हॅलाइड जर घेतले तर मग आपल्याला प्रश्न, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन मिथिल ब्रोमाइड अँड इथिल ब्रोमाइड. 2 अल्किल हॅलाइड घेतल्यावर मग आता हा पहिला अल्किल हॅलाइड घेतला, त्याच्यापासून हा आपल्याला इथिल फ्री रॅडिकल भेटेल, दुसऱ्यापासून हा मिथिल फ्री रॅडिकल भेटेल, आणि हे फ्री रॅडिकल भेटतील. पण रिॲक्शन होताना काय काय गोंधळ होईल आणि रिॲक्शन कशी होते ते समजून घेऊ आपण. जर आपण ऑड नंबरचे तयार करायला गेलो, असे अल्केन्स की ज्याच्यामध्ये ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत, असे जर आपण अल्केन्स तयार करायला गेलो तर काय प्रॉब्लेम व्हायला लागला. पहा की रिॲक्शन मिक्सचरमध्ये असं नसेल की ह्या इकडे लाईननी मिथिल फ्री रॅडिकल, इकडे लाईननी इथिल फ्री रॅडिकल, आणि मग आपण शिट्टी वाजवली रिॲक्शन स्टार्ट म्हणलं की लगे इकडून मिथिल येणार, तिकडून इथिल येणार,
आणि मग ह्याच्यापासून हे आपल्याला असा प्रोपेन भेटेल. असं होईल का? असं काही हे शिस्तीत लाईनने उभा टाकलेले नसतील. तर कसं असेल खरं चित्र, की हे इथिल आणि मिथिल फ्री रॅडिकल्स जे आहेत हे सगळेजण ह्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये सगळीकडे रॅन्डमली इकडे तिकडे तिकडे इकडे हे फिरत असतील. मग आता हे सगळेजण जर असे हे रॅन्डमली जर फिरत असतील हे असे सगळीकडे, तर काय काय चान्सेस आहेत पाहू आपण. की काही पार्टिकल घेतले आपण आणि हे असे फिरत आहेत, तर काय काय चान्सेस आहेत की हे इथिल इथिल भेटतील, इथिल मिथिलची सुद्धा धडक होऊ शकते आणि मिथिल मिथिलची सुद्धा धडक होऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये 3 प्रॉबॅबिलिटीज आहेत. मग पहिल्यांदा जर पाहिलं आपण तर इथिल इथिलची धडक होऊन आपल्याला हा असा ब्युटेन भेटेल. इथिल मिथिलची धडक झाली तर प्रोपेन भेटेल, की ज्याच्यासाठी आपण ही रिॲक्शन केली होती. आणि हे आपल्याला मिथिल मिथिलची धडक होऊन फ्री रॅडिकलची आपल्याला हा सुद्धा इथेन सुद्धा भेटला. म्हणजे आपण तयार करायला गेलो होतो हा प्रोपेन आणि आपल्याला त्याच्यावर हे एकावर दोन फ्री भेटले पहा. म्हणजे आपल्याला रिॲक्शनमध्ये हे रिॲक्शन मिक्सचरच, प्रॉडक्टचं मिक्सचरच भेटलं. आपण हे असं लिहून पाहूया की अल्किल हॅलाइड मिथिल ब्रोमाइड आणि इथिल ब्रोमाइड घेतले तर हे 3 आपल्याला भेटले. आणि मग हे तिन्ही रिॲक्शन मिक्सचरमध्येच आहेत. ह्यांना सेपरेट करणं अवघड, कारण ह्यांचे बॉइलिंग पॉईंट जवळपास सारखेच असतात. आणि म्हणून वूड्स रिॲक्शन ही रिॲक्शन ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम असलेल्या अल्केन्स तयार करण्याच्या कामाची नाही. तयार करता येतात पण ही युजफुल नाही त्याच्यासाठी. हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो आपण ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या, की हे अल्किल हॅलाइड्सचं क्लासिफिकेशन, हॅलो आरिन्स आणि अल्किल हॅलाइड्स. ह्याचं इथे काय काम आहे पहा. की आपल्याला प्रश्न विचारला, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन इथिल ब्रोमाइड अँड ब्रोमोबेन्झिन. चला आपण रिॲक्शन लिहून पाहू. की इथिल ब्रोमाइड पाहिजे होतं, इथे इथिल क्लोराईड आहे. प्रश्नच बदलून घेतला, आपण इथिल क्लोराईड घेऊ आपण. तर इथिल क्लोराईड आणि सोडियम मेटल घेतलं तर आपण पाहिलं की ह्याची अशी रिॲक्शन होऊन हायर अल्केन्स तयार झाले. ठीक आहे. मग ही बॅलेन्स्ड रिॲक्शन लिहिली. आता आपण ब्रोमोबेन्झिन सोबत रिॲक्शन करू. 2 ब्रोमोबेन्झिन घेतले, 2 सोडियम मेटलचे ॲटम्स घेतले आणि ह्याची रिॲक्शन केल्यावर हा बायफिनिल तयार झाला पहा. या वूड्स रिॲक्शनमध्ये जसं झालं होतं तसं. आता काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की जर अल्किल हॅलाइड्स घेतले, हे अल्किल हॅलाइड्स घेतले आणि त्याची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत केली तर ह्याला म्हणायचं वूड्स रिॲक्शन. पण जर आरिल हॅलाइड्स घेतले आपण, आरिल हॅलाइड्स, आणि त्याची रिॲक्शन सोडियम मेटल सोबत केले तर ह्याला म्हणायचं फिटिग रिॲक्शन. हा फरक लक्षात घ्या आता तुम्ही. वूड्स रिॲक्शन म्हणजे अल्किल हॅलाइड अँड सोडियम मेटल, फिटिग रिॲक्शन म्हणजे आरिल हॅलाइड्स अँड सोडियम मेटल. वेगळा प्रश्न, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सोडियम मेटल ऑन मिथिल क्लोराईड अँड क्लोरोबेन्झिन. म्हणजे काय, आता आपण इथिल क्लोराईड हा अल्किल हॅलाइड घेतला आणि हा आरिल हॅलाइड घेतला. ह्या दोन्हीचं मिक्सचर घेतलं पहा आता आपण. तर ह्या दोन्हीचं मिक्सचर घेतलं, हे एवढा पार्ट निघून जाईल आणि आपल्याला हा असा टोलिन भेटला ह्या रिॲक्शनमध्ये. आता व्यवस्थित समजून घ्या काय काय शिकलो आपण. की जर अल्किल हॅलाइड्स सोडियम मेटल सोबत रिॲक्शन झाली, वूड्स रिॲक्शन. जर आरिल हॅलाइड्स सोडियम मेटल सोबत रिॲक्शन झाली, फिटिग रिॲक्शन. पण जर अल्किल हॅलाइड्स अँड आरिल हॅलाइड्स दोन्हीची जर सोडियम मेटल सोबत रिॲक्शन झाली तर चला इथे नावाचं कॉम्बिनेशन करू, ह्याला म्हणायचं वूड्स फिटिग रिॲक्शन. मग ही जी रिॲक्शन आहे ती झाली वूड्स फिटिग रिॲक्शन. चला प्रश्न सोडूया हा पण. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ सोडियम मेटल अँड मॅग्नेशियम मेटल ऑन मिथिल क्लोराईड. आता अशा वेळी हे 2 सेपरेट रिॲक्शन आहेत हे आपण शिकलो. सोडियम मेटलची मिथिल क्लोराईडवर ॲक्शन, मॅग्नेशियम मेटलची मिथिल क्लोराईडवर ॲक्शन. पहिल्यांदा ही रिॲक्शन लिहिली आपण. मॅग्नेशियम मेटलची ॲक्शन, ग्रिग्नॉर्ड्स रिएजंट तयार झाला, मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. आणि
आपण आता हीच रिॲक्शन सोडियम मेटल सोबत केली ह्या मिथिल क्लोराईडची, तर हा असा इथेन तयार झाला. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दोन वेगळे वेगळे मेटल वेगळ्या वेगळ्या फॅशनने आपल्याला वेगळे वेगळे दोन प्रॉडक्ट देतात. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं. अशा तऱ्हेनं प्रश्नाचे उत्तरं लिहायचे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत. बॅलेन्स्ड रिॲक्शन लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि शक्यतोपर्यंत पूर्ण मार्क मिळण्यासाठी बॅलेन्स्ड रिॲक्शन. आणि लक्षात ठेवायचं की आजच्या ह्या दोन्ही रिॲक्शनमध्ये तुम्ही जर ॲरोवर ड्राय इथर लिहिलं नाही तर तुम्हाला एकही मार्क मिळणार नाही. पहा आता प्रश्न, राईट ए शॉर्ट नोट ऑन ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग आपण ग्रिग्नार्ड रिएजंट विषयी माहिती सांगायची की ग्रिग्नार्ड रिएजंट इज ऑब्टेन्ड बाय ॲक्शन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्हज विथ मॅग्नेशियम मेटल इन ड्राय इथर. आता केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जेव्हा जेव्हा तुम्ही काही माहिती लिहाल तेव्हा शक्यतोपर्यंत जिथे शक्य असेल तिथे रिॲक्शन दाखवणं महत्त्वाचं. मग लगेच एक रिॲक्शन दाखवायची इथे की कोणतं एक एक्झाम्पल दाखवा तुम्हाला आवडेल ते, कोणतं तरी एक अल्किल हॅलाइड मॅग्नेशियम मेटल आणि हा ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला. त्याच्यानंतर माहिती सांगायची, इट इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, कार्बन अटॅच टू मॅग्नेशियम कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. मग हे चित्र सुद्धा आपण दाखवू. त्याच्यानंतर इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह अँड गिव्ज अल्केन्स विथ प्रोटिक कंपाऊंड्स. आपण पाहिलं की ज्याच्याकडे ॲक्टिव्ह हायड्रोजन आहे त्याच्यासोबत ह्याची रिॲक्शन होऊन आपल्याला हा अल्केन देतो ग्रिग्नार्ड रिएजंट. मग त्याची सुद्धा एक रिॲक्शन आपण लिहायची. इथे वेगळं एक्झाम्पल तुमच्या माहितीसाठी मुद्दाम लिहिले की ग्रिग्नार्ड रिएजंट आणि आता हा ॲसिटिलिन घेतलाय, ॲसिटिलिन घेतलाय आणि ॲसिटिलिन सोबतची रिॲक्शन दाखवली. हा हायड्रोजन, ॲसिडिक हायड्रोजन, इथे दोन ॲसिडिक हायड्रोजन आहेत. आपण एक घेतला, अल्केन भेटले आणि हा मॅग्नेशियमचा कंपाऊंड. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे त्या तिथली लिस्ट. आणि असा जर हायड्रोजन असेल तर आपल्याला अल्केन्स, हे तुम्ही सगळं वहीवर लिहून घ्या. तुमची जी थेअरी परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे शॉर्ट नोट लिहायची 2 मार्काला. आता आपण शॉर्ट नोट लिहिणार आहोत. राईट ए शॉर्ट नोट ऑन वुड्स रिॲक्शन, असा प्रश्न. आता मग आपल्याला माहिती लिहायची की इट इज द रिॲक्शन बिटवीन अल्किल हॅलाइड्स अँड सोडियम मेटल्स. मग लगेच एक्झाम्पल त्याचं. पुन्हा लक्षात घ्या सूचना की हे एक्झाम्पल्स आपण देत राहणं आवश्यक. अल्केन्स आर फॉर्म्ड, ह्या रिॲक्शनमध्ये काय तयार होतात? अल्केन्स तयार होतात. न्यू कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्म्ड and this reaction is useful to prepare alkenes with even number of carbon atoms. युजफुल आहे ही रिॲक्शन. तयार करता येत नाहीत असं म्हणायचं नाही, तयार करता येतात ऑड नंबर असलेले कार्बनचे अल्केन्स सुद्धा. पण आपण ही ती सेपरेशन वगैरे प्रॉब्लेम येतो तेही लिहायचं आपल्याला. मिक्सचर ऑफ 2 अल्किल हॅलाइड्स गिव्स 3 डिफरंट अल्केन्स विच इज डिफिकल्ट टू सेपरेट. मग हे सुद्धा आपण आता शिकलेली माहिती लिहायची. अशा तऱ्हेने शॉर्ट नोटसाठी हे तुम्ही लिहून ठेवा वहीवर. आणि आपण जेव्हा थेरी परीक्षा घेत आहोत तर त्या थेरी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हे लिहायचं आहे. पहा पुन्हा एकदा सूचना की अल्केन्स MCQ एक्झाम तुम्हाला दिलेली आहे तर ती परीक्षा देणं आवश्यक.